नशिराबाद शहरातील तसेच आजूबाजूच्या गावातील शेतकऱ्यांना ई पीक नोंदणी करताना पीक पेरे त्या ठिकाणी नोंदवताना बऱ्याच अडचणी या ठिकाणी येत आहेत। सॅटेलाईटमध्ये गाव शिवाराचा नकाशा हा व्यवस्थितपणे समाविष्ट न झाल्यामुळे शेतकरी शेतात उभा राहिल्यानंतर त्याच्या पिकाचा जेव्हा फोटो घेतो तेव्हा त्या शेताचं लोकेशन साधारणतः 4 ते 5 किलोमीटरच्या परिघामध्ये इतरत्र दुसरीकडे दाखवतं। ही तांत्रिक बाब ही या ई पीक नोंदणी ॲपमध्ये ही समाविष्ट झाली असल्यामुळे शेतकरी आज पीक पेरे लावण्यापासून वंचित आहे। शेतकऱ्यांनी पीक पेरे न लावल्यास शासनाच्या माध्यमातून मिळणारा हमीभाव, त्याचप्रमाणे नैसर्गिक आपत्ती मदत किंवा शासनाच्या इतर शेतकऱ्यांसाठी असलेल्या कल्याणकारी योजना या सर्व बाबींना शेतकरी मुकणार आहे। म्हणून हा विषय महाशय कलेक्टर यांच्या निदर्शनास आणून देण्यासाठी आम्ही आज महाशय कलेक्टरांना निवेदन दिलं। महाशय जिल्हाधिकारी साहेबांनी परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ महसूलचे तहसीलदार यांच्याकडे आम्हाला पाठवलं। त्यांनी तहसीलदार साहेबांनी आम्हाला त्या ठिकाणी सांगितलं की सदरची बाब ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भेडसावते आणि त्याच्यावर वरिष्ठ पातळीवर काम सुरू आहे। 14 सप्टेंबरपर्यंत याच्यावर तोडगा न निघाल्यास 15 सप्टेंबरपासून प्रत्येक गावातील कृषी सहाय्यक जे आहे त्यांच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या सातबाऱ्यावर लेखी स्वरूपामध्ये पीक पेरे हे लावले जातील। त्यामुळे शेतकऱ्यांनी कुठलीही काळजी न करता आणि शेतकऱ्यांनी हवालदिल न होता त्या ठिकाणी संयम राखावा। या ई पीक नोंदणीमार्फत जर का शेतकऱ्यांचे पीक पेरे लावले नाही तर कृषी सहाय्यक 15 सप्टेंबरपासून पुढे 1.5 महिन्यापर्यंत संपूर्ण शेतकऱ्यांचे सातबाऱ्यावर त्या ठिकाणी पीक पेऱ्याचे नोंद घेतील। या पद्धतीचं त्यांनी या ठिकाणी आम्हाला आश्वासन दिलं। धन्यवाद।